माझ्याकडून नाही, देहाचं माध्यम आहे. देह ही गाडी आहे आणि त्याचा ड्रायव्हर, चालक, मालक जो आहे तो ही ईश्वरी शक्तीच आहे. हे माऊली सतत आपल्या अंतर्मनावर आणि मग तिथे सतत सहज स्मरण होत राहतं. तिथे होणं आहे, करणं नाही. त्यासाठी माऊली साधना, प्रबोधना प्लस साधना, एक दिवसीय अभ्यासाची बैठक, 3-3 दिवसांची निवासी शिबिरं, त्याचबरोबर आपल्या निळकंठाने अत्यंत तळमळीने मेहनतीने सुरू केलेली पहाटेची साधना आणि दर रविवारी पहाट 5 ते 6 माऊलींचा साधना तरंग, अशा विविध उपक्रमातून, विविध माध्यमातून माऊली हे ज्ञान आपल्या अंतर्मनात मुरविण्याचं, हे ज्ञान अंतर्मनात मुरवून सहजानंदाने जीवन जगण्याचं, त्यासाठी सत्साधन घडविण्याचं असं महान असं सद्गुरु कार्य निरपेक्षपणे आणि अत्यंत तळमळीने ही माऊली करत आहे. आणि जे सद्गुरूंचं स्वप्न आहे ते तुळाशी बाळगून आज ही माऊली हे थोर असं कार्य, महान असं सद्गुरु कार्य आज माऊलीकडून होत आहे. साधनेच्या अनुभूतीतून साधनेच्या अनुभूतीतून जाणीवेचे निरनिराळे रंग ही जाणीवच अनुभवत असते. जाणीव ही जाणीव जी आहे, ईश्वरी शक्ती जी आहे, ही सर्वांशी गोड बोलते, सर्वांशी कृतज्ञतेने वागते, सर्वांशी आपलेपणाचे संबंध जोडते. जिथे जाईल तिथे आनंद, कारण आनंद हे त्याचं स्वरूपच आहे. हे चैतन्य स्वरूपाचं स्वरूप आहे, आनंद हे स्वरूप आहे. त्यामुळे जिथे जाईल तिथे आनंद. आणि मग ही जाणीवच या जाणीवेकडे कौतुकाने पाहते आणि म्हणते, देवा तू किती गोड आहेस रे. तू जिथे जाशील तिथे आनंद वाटतो आहेस, आनंद लुटतो आहेस आणि स्वतः तू आनंदही चाखतो आहेस. यातून तू सर्वांशी सलोख्याचे संबंध जपतो आहेस. तुझ्या ठिकाणी ही शांती सुख अनुभवत आहेस, निवांतपणा अनुभवत आहेस. आणि हे जाणीवच जाणीवकडे पाहून न्याहाळत असते. आणि हेच मार्गदर्शन आज माऊली अत्यंत निरपेक्षपणे करत आहेत. कारण ही आपल्याला हे जाणीव म्हणजे काय हे आधीच माहीत नव्हतं. जाणीव म्हणजे काय, आपण मी म्हणून देहभावातूनच जीवन जगत होतो. तर असे महान कार्य करणाऱ्या माऊलींना कृतज्ञतापूर्वक वंदन. पण ही जाणीव कधी कधी देहभावातून सुद्धा, म्हणजे देहभाव कधी कधी डोकं वर काढतो. ही जाणीव देहभावातून जेव्हा डोकं वर काढते किंवा देहभावातून जीवन जगते, त्यावेळेला ही जाणीवच जाणीवेला सावध करते. माऊली सांगतात, तुम्ही स्वतःचं परीक्षण निरीक्षण करा. म्हणजे जेव्हा ही जाणीव चुकीचं वागत असते तेव्हा म्हणतात ना की उपरवाला सब देख रहा है. पण उपरवाला नाही, हा अंदरवालाच आहे. म्हणजे ही जाणीवच आहे, ही ईश्वरी शक्तीच तुमच्या प्रत्येक कृतीकडे ही ईश्वरी शक्ती न्याहाळत असते, तुमच्या चुकांपासून तुम्हाला सावध करत असते. तर माऊलीने स्वयंस्मरणाची साधना दिलेली आहे. स्वयंस्मरण म्हणजे माऊलींच्या सद्गुरु तत्वातून निर्माण झालेली ही साधना आहे. अंतर्मनाच्या शुद्धीकरणाची प्रोसेस आहे. स्वयंस्मरण साधना म्हणजे अंतर्मनाच्या शुद्धीकरणाची प्रोसेस आहे. समर्पण भाव, माऊलीने सांगितलं समर्पण भाव. आपण देहभावातूनच जीवन जगत आलेलो आहोत, जगतो आहोत आता.
पण माऊलींनी आपल्याला समर्पण भावात सांगितलं आहे, देवा तुझंच आहे, सर्व तुझंच आहे, तूच सर्व आहेस. हे संपूर्ण हात, हे संपूर्ण पाय, कर्मेंद्रिय तुझीच आहेत. संपूर्ण डोळे, कान, नाक, ज्ञानेंद्रिय तुझीच आहेत. संपूर्ण मन, चित्त, अंतरेंद्रिय तुझीच आहे. संपूर्ण मनही तुझंच आहे आणि मनात येणारा प्रत्येक विचारही तुझाच आहे. इथे माझं माझं म्हणून काही नाही. जे काही आहे ते सर्व सद्गुरूंना समर्पित. मग उरलं काय? उरला उरे विठ्ठल ही चैतन्य शक्ती. ही चैतन्य शक्ती ही आपल्या ठिकाणी कशी नांदते आहे? चैतन्य शक्ती स्वतःच अनुभवते आणि स्वतःच ती न्याहाळते. समर्पण भावामध्ये माऊलीने सांगितलं की आपलं म्हणून काहीच नाहीये. म्हणजे प्रत्येक कृती करताना ही ईश्वरी शक्तीकडूनच ही कृती होत आहे. आज हा हात उचलतो आहे आपण, हा हात सुद्धा त्या ईश्वरी शक्तीच्या सत्तेने उचलला जात आहे. आज चालतोय पायांनी, ह्या ईश्वरी शक्तीच्या साह्याने, ईश्वरी शक्तीच्या स्मरणातून हा पायाने चालत आहे, पायाने चालवत आहे. ईश्वरी शक्ती आहे म्हणून चालत आहे. श्वास घेतो आहे नाकाने, हे सुद्धा ईश्वरी शक्तीमुळेच. म्हणजे प्रत्येक जे जे कार्य या शरीराकडून होत आहे ते सर्व ह्या ईश्वरी शक्तीमुळेच चाललेलं आहे. हे आपल्या अंतर्मनावर माऊलीने सतत सतत बिंबवण्याचं काम अत्यंत सुंदर असं कार्य केलेलं आहे. निरपेक्षपणे कार्य केले. नाहीतर ही शक्ती आपली कुठल्या कुठे भरकटत होती, या जाणीवेच्या स्मरणात नव्हती. मग या जाणीवेचं स्मरण करण्याचं महान कार्य माऊलींनी केलेलं आहे. दुसरी साधना आहे देव ब्रह्म. सॉरी मी विसरते. देव ब्रह्माची साधना. देव ब्रह्म साधनेमध्ये संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप, चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे आपल्या शरीरातील जी नामणारी शक्ती आहे त्या शक्तीशी ही जाणीव एकरूप होते, त्याच्याशी कनेक्ट होते. म्हणजे जेव्हा डोळ्यातून पाहताना ही शक्ती कशी कार्यरत आहे बघा. या डोळ्यातून पाहताना डोळ्यांकडे जी व्यवस्था आहे ती व्यवस्था किती सुंदर आहे. तिथे अचूकता आहे आणि त्याच्यामुळे आपल्या डोळ्यातून पाहतो तेव्हा तिथे आनंद आहे. कानातून आपण ऐकतो, आपण म्हणजेच ही जाणीव ऐकते. ही जाणीव जेव्हा या कानातून ऐकते तर या कानात जी सुंदर अशी व्यवस्था आहे की जिच्यामुळे या कानातून ऐकणं होतं या शक्तीमुळे. आणि ह्या कानातून आपण ऐकतो गोड सुंदर. आता आपण नामसंकीर्तन ऐकले किती गोड, ह्या कानातून ऐकतो आणि मग तिथे आपल्याला या जाणीवेला आनंद होतो. नाकाने श्वास घेतो, ही जाणीवच घेते श्वास, तिथे आनंदच आहे. नाकाने श्वास घेतो म्हणजे तिथे आनंदच आहे, त्यामुळे हे शरीर जिवंत आहे. तर असं प्रत्येक ठिकाणी हे देव ब्रह्म करताना प्रत्येक कार्य आपल्या शरीरामधून जे होत आहे तिथे ही ईश्वरी शक्तीच कार्यरत आहे. ही ती जाणीवच त्या ईश्वरी शक्तीशी कनेक्ट होऊन ती जाणीवच ते जाणीवेला जाणत असते आणि तिथे त्यातून आनंद चाकत असते. मला आताच एक अनुभव सांगावासारखं म्हणजे माझ्या सुनेच्या ताईने हा अनुभव सांगितला.
आमच्याकडे आता एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमामध्ये तिचा हात दुखत होता आणि थोड्या वेळाने आपल्या सत्साधक भगिनींनी प्रार्थना चालू केली. ती म्हणते की जशी जशी प्रार्थना चालू झाली तसं तसं माझा हात दुखायचाच थांबला. म्हणजे का घडलं? पण आपल्या साधक भगिनींनी जी प्रार्थना केली ती अत्यंत तळमळीने आणि पोट तिडकीने केली, की जेणेकरून त्यांच्यातली जी ईश्वरी शक्ती आहे ती त्या समोरच्या ताईंच्या ईश्वरी शक्तीशी कनेक्ट झाली. आणि इथून जे त्यांनी आरोग्याचे, देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे, आरोग्याचे जे विचार, त्या विचारांची स्पंदनं त्या समोरच्या ताईंच्या ईश्वरी शक्तीपर्यंत ती पोहोचली आणि तो हात हळूहळू दुखायचा थांबला. देवब्रह्म साधना करता करता आपल्याला सुद्धा असे अनुभव येतात. आपला हात जर दुखत असेल किंवा पाय दुखत असेल तर त्या ठिकाणी जी शक्ती आहे, त्या ठिकाणी जी ईश्वरी शक्ती नांदत आहे त्या ईश्वरी शक्तीशी कनेक्ट होऊन हा पाय, संपूर्ण पाय अधिकाधिक सुदृढ, अधिकाधिक सशक्त, अधिकाधिक आरोग्यशील, अधिकाधिक कार्यक्षम होत आहे, अशा स्वयंसूचना आपण सतत देत राहिलो तर ह्या जाणीवेकडून तसा प्रतिसाद मिळतो आणि तो पाय दुखायचा हळूहळू थांबतो. श्वासस्मरण साधना. श्वास येतोय जातोय, या श्वासाकडे आपण अत्यंत म्हणजे की जाणीवच या श्वासाकडे लक्ष देत असते. जसजसे श्वास घेतो, श्वास येतो जातो ह्याकडे आपलं लक्ष, या जाणीवेचं लक्ष जातं, तसतसा हा श्वास हळूहळू मंद होत जातो. मंद होऊन 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 एक अवस्था अशी येते की तिथे आपण आपलं उरतच नाही, आपण कुठे आहोत काय काही कळत नाही. आणि हे जाणीवेलाच कळतं, हे जाणीवच हे जाणायला लागते, आपण नाही, जाणीव जाणायला लागते. या श्वासस्मरणामध्ये आपण एकांत साधना साधत असतो. या एकांत साधनेतून लोकांत साधना म्हणजे लोकांशी व्यवहार करताना, लोकांमध्ये या निवांतपणाची अवस्था अनुभवल्यानंतर लोकांत साधनेमध्ये आपण त्या शांती सुखाचा अनुभव घेऊन निवांत होऊन प्रत्येकाशी व्यवहार करतो, शांतपणाने व्यवहार करतो. शांतपणाने कधी कधी कोणाला सल्लेही या जाणीवेतून दिले जातात. या श्वासस्मरणाने आपल्या ठिकाणी जे शांती सुख अनुभवतं त्याला तोड नाही. असे साधनेचे विविध अनुभव या जाणीवच घेत असते. या शांती सुखाच्या अनुभवातून सर्वजण आपलेच आहेत, हाही माझाच तोही माझाच, सर्वजण आपलेच वाटायला लागतात. समता ही जाणीव सर्वांशी सभ्यतेने, आदराने, आपलेपणाने सर्वांशी संबंध जोडते. सभ्यता प्रत्येकाला समजून घेण्याची वृत्ती या जाणीवेकडून आपोआप व्हायला लागते. सामंजस्य. आणि काही ठिकाणी काही परिस्थिती अशी येते की तिथे आपल्याला शांतच राहावं लागतं. ही शांती अनुभवते म्हणून सहिष्णुता ही जाणीवच अनुभवते असते. जिथे जाईल तिथे ही जाणीव ऍडजस्ट करायला शिकते. फ्लेक्सिबिलिटी या जाणीवेकडे येते. अपेक्षा आग्रह नसतो तिथे लवचिकता येते. प्रत्येकाशी विनम्रपणे बोलणं, विनम्रतेने वागणं हे जाणीवेच्याकडे आपोआप व्हायला लागतं. विनम्रता
आणि सर्वांप्रती कृतज्ञता. कोणी छोटी गोष्ट जरी केली तरी ही जाणीव त्याच्याशी सतत कृतज्ञ राहते. कृतज्ञता आणि सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे. ईश्वरत्व याचं स्मरण आणि या सर्वांमधून जे या जाणीवेच्या ठिकाणी नांदतं ते शांती, सुख आणि समाधान. असे हे 9 सद्गुण म्हणजे नवरत्नांचा हार आज माऊलींनी आपल्या प्रत्येक साधकाच्या गळ्यात घातलेला आहे. त्या माऊलींप्रती आपण सतत कृतज्ञ आहोत. एक छोटा अनुभव पण बोधप्रद आहे. अनिताताई मराठे यांचा सहवास मला मागच्या शिबिरांमध्ये 2 शिबिरांमध्ये लागला. अनिताताईंचा सहवास म्हणजे ज्ञानाचा संघ, साधनेचा संघ. पहाटे साधनेच्या वेळा शिबिरामध्ये आम्ही लेक्चर हॉलमध्ये दोघी गेलो आणि हॉलमध्ये दरवाजा उघडला तर अंधार होता, काळोख होता. मी म्हणते त्यांना, काळोख आहे, काहीच दिसत नाही. आणि एका क्षणात नंतर माऊलींची ध्यानस्थ मूर्ती दिसली आणि मग आम्ही दोघे आतमध्ये गेलो. साधना झाली, प्रबोधन झालं. आम्ही रूमवर आलो आणि तर त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला सकाळी पहाटेच्या वेळेला काय अनुभव आला. मला थोडा वेळ काही समजलं नाही. त्या म्हणाल्या की या जाणीवेच्या आत्मप्रकाशामध्ये जो पाहणारा आहे, जो दृष्टा आहे, त्याला हे दृश्य दिसलं. मी थोडा वेळ एकदम स्तब्ध झाले. म्हणजे त्यांचा अभ्यास, हा साधनेचा अभ्यास किती गाढा आहे. तर हे असं सतत स्वरूपाचं स्मरण प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक सतत साधकाला हा व्हावा. आज माऊलींचा सहवास आहे, आपल्याला ज्ञानाचा संघ आहे, साधनेचा संघ आहे. आज आपण सर्व सत्साधक भाग्यवान आहोत. माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना की तुमचा सहवास अखंड आमच्या सर्वांच्या जीवनात, सर्वांच्या जाणीवेत प्रकाश हो आणि सर्वांचं जीवन हे आनंदाने बहरून फुलून जावं, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना. माऊलींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2 ओळी म्हणते. जीव तळमळे जनहितासाठी, जनहितासाठी नाही ते विश्राम घेसी जीवा, नाही ते विश्राम घेसी जीवा, चंदना समान शिजविसी देवा, चंदना समान शिजविसी देवा, जीव तळमळे जनहितासाठी, जनहितासाठी. जय सद्गुरु, जय मा. अतिशय सुंदर. साधनेच्या अंगाने त्यांनी बरंचसं श्वासस्मरण, स्वयंस्मरण आणि इतर साधना ह्यांच्याविषयी थोडक्यात सांगितलं आहे. आणि त्यांना जे काही अनुभव आले आहेत ते कथन केलेले आहे. अतिशय सुंदर. सुजाताताई, खूप छान, धन्यवाद. आणि सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून कौतुक केलं.